आपण भेट दिली आहे नव्याने सुरू झालेल्या भारतमाता सिनेमाला. माफक दरात सर्व सुविधा हे या सिनेमागृहाचे पहिल्यापासूनचे वैशिष्ट्य. तर इथे भेट देऊन अनेक गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे. म्हणजेच वॉशरूम, फूड काउंटर, आरामदायक सीट्स, आजूबाजूच्या सजावट, जुन्या जपलेल्या जागा, सर्व माहिती आणि इतर गोष्टी. ही व्हिडिओ बनवायचे उद्दिष्ट इतकेच की अनेकांची आठवण असलेले हे ठिकाण नवीन झाल्यावर कसं दिसते आहे. 50 रुपये एक्स्ट्रा टाकू. पहिलं कसं लाकडी वगैरे बाकडी वगैरे होती, पण आता प्रोफेशनल अशी टॉकीज असते तसं बनवलं आहे. खूप छान वाटतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग. आता आपण आहोत मुंबईतील लालबाग परळ येथे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या ठिकाणाला भेट द्यायला आलो आहे ते आहे मराठी चित्रपटांचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारा भारतमाता सिनेमा, जो ॲक्च्युली 6 ते 7 वर्षापासून जो बंद होता, विश्रांत हो घेतलेली होती त्यांनी, आणि तो आता प्रेक्षकांसाठी या ठिकाणी पुन्हा इथे सज्ज झालेला आहे. आजच्या महागाईच्या काळामध्ये मोठ्या आपण मल्टिप्लेक्समध्ये गेल्याच्या नंतर खूप महागाईला सामोरं जावं लागते. म्हणजे महागातल्या तिकिटे असतात किंवा फूड असते तिकडलं, पण जे भारतमाता सिनेमाची जी ओळख आहे ते माफक दरामध्ये इथे प्रेक्षकांसाठी सगळं उपलब्ध असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी भेट देणार आहे, मराठी सिनेमा पाहणार आहोत, जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. म्हणजे जो नव्या स्वरूपामध्ये जो या ठिकाणी उभारलेला आहे तो कशा पद्धतीचा आहे, इथे सुविधा कशा आहेत आणि इतर गोष्टी. तर चला कोणतीही वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, इथे भारतमाता सिनेमाची एंट्री आहे आणि इथून जर तुम्ही येत असाल तर इथे राईट साईडला करी रोड आणि लोअर परळचं रेल्वे स्टेशन आहे. इथून जर समोरून तुम्ही आलात तर लालबाग आहे आणि ते या बाजूला परळचा एरिया पडतो. तर चला आता आपण जाऊया. तर हे बघा, आज जो आपण पिक्चर पाहायला जातो आहे ना त्याचं नाव आहे सुपर डुपर, आणि सुपर डुपरसाठी आपल्यासोबत आहे धनश्री. आणि तुम्हाला मी तिकीटाचं दाखवतो. हे बघा, तिकीटचं इथे असं आहे की 150 रुपये आणि 200 रुपये अशा दोनच तिकीट इथे आहेत उपलब्ध, आणि आपण बाल्कनीवाली सिलेक्ट केली आहे म्हणजे 200 रुपयेवाली. चला आपण जाऊया आतमध्ये. तर हे बघा, इथे आता आपण आतमध्ये आलो आहे आणि समोर आपण बघतोय तर आपल्याला बॉक्स ऑफिसचा बोर्ड आहे आणि समोर इथे विंडो दिसते आहे. इथे आपण ऑफलाईन तिकीट पण काढू शकतो, म्हणजे प्रत्येक सिनेमांचे. या ठिकाणी सर्व नियमावली लावलेली आहे, म्हणजे आपल्याला काय काय इथे करायचं नाही आहे. शिवाय 3 वर्षांच्या खालील मुलांना या ठिकाणी मोफत एंट्री आहे. आता आपण सर्व चेकिंग करून आतल्या बाजूला आलो आहे आणि इथे आपण पाहतोय तो फूड काउंटर आहे, म्हणजेच स्नॅक्स, पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंक वगैरे सर्व काही. इथे बोर्डवरती सर्व प्राईस पण मेन्शन केले आहेत, म्हणजे पॉपकॉर्नचे 100 रुपये दिसत आहेत, कोल्ड्रिंक 450 ml 100 रुपये आहे, शिवाय कॉफी 70 रुपये दिसते आहेत. तसेच स्नॅक्समध्ये समोसा आपण घ्यायला गेलो तर 2 पीसचे 80 रुपये आहेत आणि सँडविच 130 रुपये वगैरे, आणि भरपूर काही काही या ठिकाणी आहे. तर चला आता आपण जाऊया पुढे. थोडंसं पुढे आल्यावरती या ठिकाणी आपल्याला मराठी चित्रपटसृष्टीचे उंचावरती नेलेले आहेत ते सर्व कलाकार या ठिकाणी आहेत. तसं बघायला गेलं तर बरेच आहेत, पण या ठिकाणी काही काही दाखवलेले आहेत. इथे आपण पाहू शकतो तर आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळकेंची इथे आपल्याला प्रतिमा दिसते. नंतर इथे बघायला गेलो तर अशोक सराफ आहेत, किशोरी शहाणे आहेत, भरत जाधव, वर्षा उसगावकर, सचिन पिळगावकर, स्मिता पाटील, स्वप्नील जोशी, रीमा लागू आणि माझा आवडता लक्षा म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डेचा पण इथे फोटो आहे. आता आपण या एरियामधून पुढे जातो आहे. एखादी वास्तू न मोडता तिलाच वेगळ्या पद्धतीने सजावट करून किती छान दिसू शकते हे आपण इथे पाहतो आहे. म्हणजे बघा ना, इथे कौलारू आणि लाकडी असे सगळे बांधकाम आहे, ते मस्त वाटते एकदम. या बाजूला आपण लेफ्ट बाजूला बघतोय ना तर सुरू असलेले आणि येणारे सिनेमांचे सर्व इथे फलक लावलेले आहे. तर आत्ता आपण पोचलो आहे वॉशरूमच्या इथे, म्हणजे जेंट्स आणि लेडीज. आपण जेंट्समध्ये जाऊन बघूया. खूप छान पद्धतीने या ठिकाणी सजवलेले आहे आणि मस्त वाटते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोठेपण आहे, म्हणजे कितीही गर्दी आली तरी काही प्रॉब्लेम नाही. ही वास्तू आहे तशीच आहे, पण जुन्या गोष्टीला छानपैकी रिनोव्हेट केलं. हां, आणि मस्त वाटते ना. कलर बिलर खूप छान आहे. तर हे बघा, या ठिकाणी इथे पार्किंगची सुविधा आहे, जो समोरून करी रोडच्या दिशेने या ठिकाणी येतो, आणि 30 रुपये या ठिकाणी पार्किंग आहे फक्त 2 व्हीलरसाठी. तर आता आपल्या शोसाठी 15 मिनटं बाकी आहे. 2:45 दुपारचा, आणि मराठी सिनेमा सुपर डुपर हा पण या ठिकाणी पाहण्यासाठी आलेलो आहे. भारतमाता सिनेमाबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे हा इथे जेव्हा सुरू झाला होता ना तो 1941ला, म्हणजे आपला भारत देश हा स्वतंत्र व्हायच्या अगोदर पण या ठिकाणी भारतमाता सिनेमा इथे सुरू झालेला आहे. आणि आता तो नव्याने सुरू झालेला, म्हणजे सगळ्या आधुनिक गोष्टी या ठिकाणी आतमध्ये केलेल्या आहे. आणि आतमध्ये सगळा फेरफटका मारला ना तर जुन्याच गोष्टी आहेत, पण त्या रिडेव्हलप केलेल्या आहेत आणि खूप छान पद्धतीने इथे सर्व सजवलेलं आहे. आतमध्ये थिएटरमध्ये सगळं डॉल्बी साऊंड आहे, किंवा AC पण पाहू शकतो सगळीकडे, किंवा सगळे आरामदायक चेअर वगैरे सगळं आहे. आणि आतमध्ये जाण्याची माझी एक्साइटमेंट आता वाढलेली आहे. आणि मी जेव्हा या ठिकाणी आलो होतो ना ते मी शाळेमध्ये असताना आलो होतो, जेव्हा मला आठवतं आहे की वीर सावरकर हा सिनेमा या ठिकाणी शाळेद्वारे दाखवण्यात आलेला. तर चला आता आपण चाललो आहे बाल्कनीमध्ये, म्हणजेच फर्स्ट फ्लोअरला.
तर हे बघा आता आपण इथे बाल्कनीच्या इकडे आलो म्हणजे फर्स्ट फ्लोअरला इथे आपण भारत माताचं जंक्शन इथे पाहू शकतो. इथे सीट्स वगैरे मस्त ठेवलेले आहेत, रात्रीची लाईट आहे आणि सर्व या ठिकाणी पूर्वीचे सगळे फोटोग्राफ या ठिकाणी लावलेले आहेत. वरती मस्त वाटते ना. आता आतमध्ये कसा एक्सपिरियन्स आहे ते बघूया. हे कसं वाटलं इथे आता येऊन. मोठमोठ्या सिनेमागृहांपेक्षा हे खूप भारी वाटलं मला. आणि जर आलात तर तुम्ही बाल्कनीचीच काढा, 50 रुपये एक्स्ट्रा टाकू. हा 200 रुपये मस्त सीट मिळतीये. हा आणि बाल्कनी वरून आपण शो पाहणार आहोत. तर हे बघा आम्ही आता या ठिकाणी बसलेलो आहे आणि चेअरची सिस्टम पण खूप मस्त आहे. हा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला अजून एक आवडलं ते आपण इथे बघा इथे स्पेस आहे. आता कसं कोणी आपल्या रोमधला कोणी आला ना तर पायामुळे सगळं डिस्टर्बन्स होते पुढे जाण्या येण्यासाठी, पण इथे जागा मस्त सुटसुटीत आहे. आणि आमची सर्वात शेवटची आता पिक्चर वगैरेकडे सुरू होतोय. तुमचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालंय. रेव पार्टी नाही, इट वॉज जस्ट पार्टी. आम्ही प्यायलेलो पण थोडीच प्यायलो होतो असं एवढं. आणि आपला समाज अजून लग्नात अडकलाय. ए बाबा प्रिन्सच्या रावर ना कवाचा खेळत बसलाय मातीत. हा हागणं कमी आणि खेळणंच जास्त. चल लाव जोर लाव लुंगन बुडूक बसलाय कवाचं कडू. साहेब 4 वर्ष गावाकडं पिकाचा दाना नाही आलेला. इथे फूड काउंटर जवळ आलो आहे, इंटरवल झाला आहे ना. बघूया काय काय घ्यायचं आहे ते. आता इंटरवल झालाय तर भूक पण लागली होती थोडीशी, तर आम्ही समोसा आणि फ्रेंच फ्राईज ऑर्डर केले. त्याचे 230 झाले ना. हा 80 रुपये आणि 150 रुपये. हा आता ते जागेवरती येईल. तर इथे आता इंटरव्हल झालेले आहेत आणि इथे आपल्याला दोन या मावशी आपल्याला भेटलेल्या आहेत. नमस्कार दोघांना पण. हा तर तुम्हाला इथे तर नवीन भारत मातामध्ये येऊन कसं वाटलं. खूप छान वाटलं. हा आणि सुविधा वगैरे कशा वाटल्या सगळ्या इकडल्या. खूप चांगलं आहे सुविधा इकडच्या. पहिलं कसं लाकडी वगैरे बाकडी वगैरे होती, पण आता प्रोफेशनल अशी टॉकीज असते तसं बनवलं आहे. खूप छान वाटलं. हा आणि ते पण कमी पैशामध्ये. हा कारण आपण हा कारण मोठ्या ठिकाणी आपण गेलो तर कसं 500-600 रुपये तिकीट असते. इथे बाल्कनीचे 200 रुपये. हा तुम्ही पण बाल्कनीमध्येच आहेत ना आमच्याच कोपऱ्यामध्ये. हा ठीक आहे. तुम्ही राहायला कुठे जवळच की ना म्हणजे ते जवळपासच राहतात काय. अच्छा लोअर परला. मग तुम्ही यापूर्वी जुन्या टाईमला भारत आलेलं तेव्हाच आणि आताचा भरपूर फरक वाटला असेल ना. ओके ठीक आहे चालेल. चला एन्जॉय करा. चला बाय. म्हटलं तुम्हाला मेसेज करूया म्हणून टेक्स्ट केला. स्वतःचं प्रोफाईल पाठवलं, कामाच्या लिंक्स पाठवले आणि मग रोज चातकासारखी वाट बघत राहिलो की कधी माझ्या मेसेजेसना ब्लू टिक येईल. तर चला मित्रांनो आपण आता ही व्हिडिओ इथेच संपवतो. या व्हिडिओमध्ये आपण आता आलो होतो नव्याने उभारलेल्या या भारत माता सिनेमाच्या इकडे म्हणजे सुपर डुपर हा मराठी पिक्चर आपण पाहण्यासाठी खास इथे आलो होतो. आणि मी यापूर्वी जो भारत माता सिनेमाच्या इकडे आलो होतो तो भारत माता सिनेमा आणि आताचा भारत माता सिनेमा याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. फूड क्वालिटीबद्दल सांगायचं म्हणजे फ्रेंच फ्राईज मला ओके वाटले, पण समोसा होता ना तो भाई जबरदस्त होता आणि गरम होता तर तो मस्त वाटत होता. आणि आतमधली पण आपण सुविधा पाहिली तर ते छान होत्या. म्हणजे टॉयलेट म्हणा किंवा बॉक्स ऑफिस म्हणा किंवा फूडची क्वालिटी म्हणा किंवा आतमध्ये थिएटरचं सगळं लायटिंग वगैरे सीटच्या सुविधा सगळं काही मस्त होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाल्कनीची तिकीट ही फक्त 200 रुपयाला होती. म्हणजे विथ GST तुम्हाला ती 250 रुपयेपर्यंत पडू शकते आणि नॉर्मलवाली होती ती 150 रुपये. तर तुम्ही या ठिकाणी लालबाग परळमधील या भारत माता सिनेमाच्या इकडे नक्की व्हिजिट करू शकतात. मराठी सिनेमा किंवा इतर सिनेमासाठी. सध्या या ठिकाणी धुरंधर 2 आणि सुपर डुपर लागला होता
तर मी सुपर डुपर मी या ठिकाणी चॉईस केला आणि तो छान होता. म्हणजे कुटुंबासोबत पाहण्यासारखी मूवी होती. म्हणजे माणुसकीची नाती ही किती मोलाची असतात ती या पिक्चरमधून समजलं आणि आपल्या रक्ताच्या नात्यापेक्षा ते जास्त महत्त्वाचे असतात. आता मी या ठिकाणावर निघतोय. जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न केला. आता हा व्लॉग मी इथेच थांबवतो. हा व्लॉग कसं वाटतं नक्की कळवा. चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.